दरम्यान या संदर्भात एक महत्त्वाची बातमी, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या नव्हे तर गोव्याच्या भल्यासाठी असल्याचा निष्कर्ष निघालेला आहे। गोव्यामध्ये दारू आणि जुगारासाठी जाणाऱ्या पर्यटकांना या महामार्गाचा लाभ होणार आहे, तर यासाठी महाराष्ट्राच्या पैशांची उधळपट्टी होणार असल्याचं न्यायमूर्ती नलावडे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय। गोव्यातील पत्रादेवी मंदिराला जोडण्याच्या नावाखाली शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालण्यात आलेला आहे आणि या महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं केलं होतं। या पार्श्वभूमीवर नलावडे समितीने एक अहवाल दिलेला आहे। तर नेमकं या अहवालात काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2 किंवा 3 धार्मिक स्थळं एकमेकांशी जोडण्याला सार्वजनिक उद्देश म्हणता येणार नाही। जनतेची गरज नसताना हा मार्ग केला जातोय। या मार्गामुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचं अंतर 7 तासांवर येईल, हे म्हणणं दिशाभूल करणार आहे। हा मार्ग महाराष्ट्रातील जनतेपेक्षाही गोव्यातील जनतेच्या लाभाचा आहे। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमधील 28,000 एकर शेतजमीन संपादित करण्याचा घाट सरकारने घातलाय। लोकसभेत मार्गावरील 11 मतदारसंघांमध्ये पराभव झाल्यानंतरही सरकारने मार्गासंबंधी कुठलाही फेरविचार केलेला नाही, असं या अहवालात नमूद करण्यात आलंय।